उजियारा, साधु संत के तुम रखवारे, असुर निकंदन राम दुलारे। अष्ट सिद्धि नवनिधि के दाता, असबर दीन जानकी माता, राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपति के दासा। तुम्हारे भजन राम को भावे, जन्म जन्म के दुख बिसरावे, अंत काल रघुबरपुर जाए, जहाँ जन्म भक्त और देवता चेतन धर, हनुमत से सर्व सुख कर, संकट कटे मिले सबीरा, जो सुमिरे हनुमत बलबीरा। जय 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 हनुमान गोसाई, कृपा करहु गुरुदेव की नाई, जो सत बार पाठ कर जोई, छुटई बंदी महासुख होई। जो यह पढ़े हनुमान चालीसा, होय सिद्धि साखी गौरीसा। तुलसीदास सदा निजेरा, कीजे नाथ हृदय मणिरा। पवन तनया संकट हरना, मंगल मूर्ति रो, राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुरभु, सियावर रामचंद्र की हनुमान की अवधि महादेव की। बोलो रे भाई सब संतन की जय। ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः, स्वस्ति श्री गणेशाय नमः, स्वस्ति श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा। समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जगन्निहितपानी मण्डनं मण्डनानां, तरुण तुलसी माला कंजरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तया। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयुतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। या कुन्देन्दुतुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रार्ता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करा प्रभृतिर्देवही सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहा। ॐ सहना भवतु सहना भुनक्तु सवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। श्री गुरु विठ्ठलानन्दं परात्परं जगत्प्रभुं त्रैलोक्यव्यापकं देवं शुद्धमत्यन्तनिर्मलं नासाग्रवस्थितदेवं ब्रह्मस्तंभं सहितं गुरुनाथं तुनिभाकारं सूत्रज्ञं विठ्ठलं स्वयं गंगा यमुनोर्मध्ये त्रिकुटं रङ्गमध्ये ज्ञानभूमिरतीर्थं सदैवं पंढरीपुरं रुक्मिणी शक्तिस्थितं क्रीडन्तं चरलोचनमाद्यं ब्रह्मविलासस्यं ज्योतिर्मय स्वरूपकं सहस्रदलपद्मस्थं सर्वाभरणभूषितं सर्वदेवसमुत्पन्नं ज्योतिरूपकं परात्पर स्वरूपाय परमात्मा स्वरूपिणी परब्रह्म स्वरूपाय विठ्ठलाय नमो नमः। नमो विठ्ठल राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली, नमो पुंडलिक, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग, पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर आदिशक्ती मुक्ताबाई, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु निवृत्तीनाथ, सद्गुरु जोग महाराज, श्री संत वामन भाऊ महाराज, श्री संत भगवान बाबा की, श्री संत निगमानंद महाराज, नगद नारायण महाराज की, मच्छिंद्रनाथ भगवान की, छत्रपति शिवाजी महाराज की जय, सियावर रामचंद्र भगवान की जय। लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मंगलभवन मंगलहारी, प्रभु सुदशरथाजिर बिहारी। राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। जनक सुता जग जननी जानकी, अतिशय प्रिय करुणा निधान। राम सिया राम जय जय राम, राम सिया
जय जय राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम जय रघुनंदन जय घनश्याम पतित पावन सीता राम जय रघुनंदन जय घनश्याम पतित पावन सीता राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम सर्वमंगल्य मंगल्य शिवे सर्वार्थ साधि शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मंगलम कौशलेन्द्राय महिनी गुणाब्दे चक्रवर्ती तनुर्जाय सर्वभौमाय मंगल वेद वेदांत विद्याय मेघश्यामल मूर्ते पुंसामोहन रूपाय पुण्य श्लोकाय मंगल विश्वामित्रांतरंगाय मिथिला नगरीपते भाग्यानां परिपाकाय भव्य रूपाय मंगलम श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री माता पिता नमः श्री गुरुभ्यो नमः आनंद अद्वय नित्य निरामय जकनिज धेई योगी यांचे आनंद कंद करणारणालय कृपा सिंधू भक्तवत्सल दीनदयाल पतित पावन रुक्मिणी प्राणी संजीवन चराचरात वास करणारे भगवंताचे चिलीलाचनिचित स्वरूपे आदी मायादी शक्तिमाय मुक्त यांच्या असीम कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं वैकुंठवासी प्रातस्मरणीय निगमानंदजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं विद्यमान महंत श्री हरिभक्तीपरायण गुरुवर गुरुस्थानी असणारे आदरणीय आपलं प्रत्येकाचं श्रद्धास्थान जनार्दनजी बाबा यांच्या कुशल मार्गदर्शनानं समस्त ग्रामस्थ मंडळी शेकटा यांच्या दातृत्वानं परिसरातील भाविकांच्या उपस्थितीनं दातृत्वानं सहकार्यानं सहयोगानं आपल्या सगळ्यांच्या अबालवृद्ध माता भगिनी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीनं सुरू असलेला हा 44वा नारळी सोहळा आणि या सोहळ्यातील मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामरायाचं जीवनचरित्र रामनवमीच्या पावन पर्वावरती आपण श्रवण करीत आहोत. दीन आणि दुर्बळाशी सुकराशी हरिकथा तारू भव सागरीचे उचनीच अधिकारी. आज रामनवमीचा पवित्र पावन मंगलमय असा दिवस आहे. देवावतार का घेतो आहे तुका म्हणे धर्मसंस्थापन आहे. अनंत अवतार घेशी भक्ता कारण तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही आटी जन्म घेणे. भगवान अजन्म आहे पण जन्माला येतो धर्मरक्षणासाठी. आजच्याच दिवशी अनेक वर्ष अगोदर चैत्र शुद्ध नवमी वार मंगळवार माध्यान्ह काळी अभिजित मुहूर्त पुनर्वसू नक्षत्र भगवान परमात्म्याचं प्राकट्य झालं होतं. तोच सोहळा आपण याची देही याची डोळा या धर्ममंडपामध्ये निगमानंद बाबांच्या आशीर्वादाने जनार्दनजी बाबा यांच्या कुशल मार्गदर्शनाने उपस्थितीने आशीर्वादाने आपण तो सोहळा या धर्ममंडपामध्ये साजरा केला अनुभवला. बरवी ही वेळ सापडली संधी साह्य झाली बुद्धी संचित असे. मंडपात बसलेल्या प्रत्येक व्यक्तीनं भगवंताचे आभार मानले पाहिजे की कोरोनासारख्या महामारीमध्ये देवानं आपल्याला जिवंत ठेवलं आणि 44व्या नारळी सोहळ्याचं आपल्याला साक्षीदार बनवलं. ही भगवंताची कृपा आहे आपल्यावरती. कल्पना करा बरं, पहिल्या किंवा दुसऱ्या लाटेमध्ये जर आपला नंबर लागला असता तर. बरवी ही वेळ सापडली संधी. देवानं आपल्या जीवनामध्ये दान करण्याचं, नामचिंतन श्रवण करण्याचं, रामनवमीच्या पवित्र पावन पर्वावरती संत सज्जनांच्या सानिध्यामध्ये भगवान मर्यादा पुरुषोत्तमाचं जीवनचरित्र श्रवण करण्याचा योग आपल्या जीवनात उपलब्ध करून दिला. त्याबद्दल भगवंताचे, निगमानंद बाबांचे, ज्ञानोबरायांचे, आदिशक्ती मुक्ताबाईचे आपण सगळ्यांनी आभार मानले पाहिजे. मुक्ताबाईचं लेकरू आहे, तिच्या फडावरचं आहे म्हणून सारखं सारखं मुक्ताई तोंडात येते. जीवनात कुणाचं तरी होऊन राहा, कुणाचे तरी होऊन राहा. आम्ही सांगतो आम्ही मुक्ताबाईचे आहोत आणि मुक्ताबाईचा अधिकार तुम्हाला सांगून जाईल. पंढरपुरामध्ये सगळ्यात अगोदर आषाढीला जाणारा संत आहेत मुक्ताबाई. विदर्भ, खानदेश आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवरती वसलेल्या आईसाहेब मुक्ताबाई. मुक्ताबाई वाखरीला गेल्याशिवाय एकही साधू पंढरपुरात येत नाही. आधी मुक्ताबाई, पुढे नामदेव, त्याच्या पुढे भगवान पांडुरंग परमात्मा, पांडुरंग परमात्मा, नामदेवराय, मुक्ताबाई. मुक्ताबाईच्या मागे सगळे संत येतात. अजून माझ्या आईचं वैभव सांगून जाईन तुम्हाला. मुक्ताबाई जेव्हा पंढरपुरात असतात
तेव्हा मुक्ताबाई कोणत्याच साधूच्या फडावर जात नाहीत. पंढरपुरातले सगळे संत मुक्ताबाईला फडावर भेटायला येतात. ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपान काका, नामदेवराय, तुकोबाराय सगळे मुक्ताबाईच्या मठात भेटायला येतात. हा आईसाहेब मुक्ताबाईचा अधिकार आहे. ज्या मुक्ताबाईने ज्ञानदेव, चांगदेव आणि नामदेव हे 3 देव, या तिघी देवांना बोलण्याचं सामर्थ्य मुक्ताबाईमध्ये आहे. एक भक्त आहे, एक ज्ञानी आहे आणि एक योगी आहे. योग्यांना, भक्तांना आणि ज्ञान्यांना खडसवण्याची ताकद जिच्यात आहे, तिचं नाव आहे माझी माय मुक्ताबाई. म्हणून ही आईसाहेबांची कृपा आहे आपल्यावरती. राहिला मच्छिंद्रनाथ भगवंताचा विषय, तर वारकरी संप्रदायामध्ये 5 संप्रदाय विलीन झालेले आहेत. वारकरी संप्रदायातला मूळ संप्रदाय नाथ संप्रदाय, ज्ञानोबाराय नाथ संप्रदायाचे होते. धन्य धन्य मुक्ताबाई, तुमचे चरणी माझे डोई, माझा केला अंगीकार, दाखविला परात्पर. आदत्रय जननी मुक्ताबाई, माते कृपा करी वरद हस्ते मजवरी. आदिनाथ अनुग्रह नाथासी दिदला, नाथ्यस्त ठेविला मस्तकी तुमच्या. एका जनार्दनी विस्तार मुक्ताबाईचा. नामाचे कुटुंब चांगावटेश्वर आणि एका जनार्दनी विस्तार मुक्ताबाईचा. हा सगळा विस्तार मुक्ताबाईचा आहे. वारकरी संप्रदायामध्ये नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय, चैतन्य संप्रदाय, स्वरूप संप्रदाय असे 5 संप्रदाय एकत्र आले, तेव्हा तयार झाला वारकरी संप्रदाय. नाथबाबा दत्त संप्रदायाचे, तुकोबाराय चैतन्य संप्रदायाचे, ज्ञानोबाराय नाथ संप्रदायाचे, हे सगळे संप्रदाय एकत्रित आले. एक प्रवाह तयार झाला गंगेचा ओघ, आणि तो आहे वारकरी संप्रदाय. काल भगवंताचं प्राकट्य आपण पाहिलं, त्याच्यानंतर देवाचा विवाह आपण पाहिला. राम जन्मला, त्याच्यानंतर आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे, स्वयंवर झाले सीतेचे. मार्गशीर्ष शुद्ध पंचमी वार गुरुवार या दिवशी भगवान परमात्मा आणि माता रुक्मिणीचा विवाह संपन्न झाला. प्रभू रामचंद्राच्या विवाहामध्ये प्रत्यक्ष कामदेव घोडा बनला होता. लग्नामध्ये आमच्यावरती काम आरूढ झालेला असतो, प्रभू रामचंद्र कामावर आरूढ झालेले होते. हा फरक आहे देवामध्ये ना आपल्यामध्ये. स्वयंवर आटोपलं, सुलग्न लावायचं आहे. भगवान खाली मान करत नव्हते, खाली झुकवत नव्हते मान. भगवती जानकी बराच वेळ असं वनमाला घेऊन उभी राहिली, देवान मान झुकवली नाही. याचे 2-3 कारण माझी गुरुमाऊली सांगायची. एक कारण, ब्रह्म मायेच्या समोर झुकत नाही, हे पहिलं कारण. ब्रह्म मायेच्या समोर झुकत नाही, हे पहिलं कारण. 2, भगवान क्षत्रिय सूर्यवंशात कुळात जन्माला आले होते आणि सूर्यवंशी कोणासमोर झुकत नाही, हे दुसरं कारण. आणि तिसरं कारण, माझे 3 भाऊ अजून बिना लग्नाचे, मी एकटाच कसं काय लग्न करू, म्हणून भगवंत मान झुकत नव्हते. असे 3 कारण आहेत देवाचे मान न झुकवण्याचे. आता देव झुकत नव्हता. एका रामायणात असं वर्णन की सीताही पाया पडत नव्हती. जेव्हा धनुष्यभंग झालं तेव्हा सुनैना मातेनं सांगितलं, बेस थोडा कमी करा, ट्रबल कडक करावाच. तेव्हा सुनैना मातेनं जानकीला सांगितलं की सीते, देवाच्या चरणावरती डोकं टेकव. सीतेने सांगितलं, मी डोकं नाही टेकवणार. राजराजेश्वरानंदजी महाराज फार गोड वर्णन करतात. सीतामाता मान का झुकवत नव्हती, पाया का पडत नव्हती, तर भगवती जानकीच्या मनात एक शंका होते. भगवतीनं विचार केला की माझ्या डोक्यावर जो सोन्याचा मुकुट आहे, त्या मुकुटाला रत्न आहेत. रत्न म्हणजे पाषाण, नीलम असेल, पुखराज असेल, हे सगळे पाषाण आहेत. हिरा, माणिक, हे सगळे पाषाण आहेत, दगड आहेत. आणि भगवतीच्या डोक्यावरती ते रत्न लावलेले होते. भगवती जानकीने विचार केला, मी जर भगवंताच्या चरणावर डोकं टेकवलं, माझ्या मुकुटामध्ये रत्न आहेत म्हणजे पाषाण आहेत, आणि या पाषाणाला जर भगवंताच्या चरणाचा स्पर्श झाला, मी आधी ऐकलेलं आहे की भगवंताच्या चरणाचा स्पर्श झाला आणि दगडाची बाई झाली होती. शिडा होती मनुष्य झाली, जिच्या चरणाचे चाली. भगवतीने विचार केला, जर त्याच्या स्त्रिया झाल्या तर मला माझ्या जीवनात सवत नको आहे, म्हणून भगवती झुकत नव्हती. हे एक कारण आहे.
नाही बाप्पा हो. बराच वेळ उभे राहिले, मान झुकवत नव्हते. लक्ष्मणाच्या लक्षात आलं की भगवान झुकणार नाहीत आणि वहिनीला किती वेळ असं तात्कडत ठेवायचं, म्हणून लक्ष्मण धावत गेले आणि लक्ष्मणानं भगवंताच्या चरणावर डोकं टेकवलं. वारकरी संप्रदायाचा असा नियम आहे, आपल्या पायावर जर कोणी डोकं टेकवलं तर माणूस खाली झुकतो त्याला उचलण्याकरता. बस 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 असू द्या. लक्ष्मण पायावर झुकल्याबरोबर भगवान खाली झुकले लक्ष्मणाला उचलण्याकरता. देव खाली झुकल्याबरोबर लक्ष्मणाने सांगितलं, भाभी माला पहना दो. लक्ष्मणाला माहिती होतं हा बाबा झुकणार नाही. सीतेनं वरमाला परिधान केली. जनकाला सांगितलं, राजन माझे 3 भाऊ बिना लग्नाचे आहेत. अयोध्येला निरोप गेला. महाराज दशरथ, तिघ राण्या, सुमंत सगळे त्या ठिकाणी आलेले आहेत. विवाह सोहळा महिनाभर चालला. ऐका, जगातला अलौकिक विवाह सोहळा प्रभू रामचंद्राचा आहे. एकाच घरातले 4 भाऊ आणि एकाच घरातल्या 4 बहिणी, हा जगातला दुर्मिळ सोहळा आहे. लोक आता म्हणताय सामुदायिक विवाह सोहळे करणे गरजेची गरज आहे, पण जगातला पहिला सामुदायिक विवाह सोहळा रामायणात पार पडला. जगातलं पहिलं कुटुंब नियोजन माता कुंतीनं केलेलं आहे. महाभारत नाही त्याच्यामुळे सांगत नाही तो विषय, पण जगातला पहिला सामुदायिक विवाह सोहळा भगवान रामरायाचा पार पडला. कन्यादानाची वेळ आली. प्रतिगुह्णामि प्रतिगुहिताम. कन्यादान, कन्या कोणाला म्हणतात? थोडं माफी मागून बोलतो तुमचे. कन्यादान हा शब्द पूर्वीचा आहे, आताचा नाही. 2 वर्षापेक्षा जास्त आणि 9 वर्षाच्या आत हे वय जे मुलीचं असतं तिला कन्या म्हणतात. पूर्वीच्या काळामध्ये जुन्या काळात कमी वयात लग्न व्हायचं, कमी वयातच लग्न व्हायचे, म्हणून कन्यादान होतं. 2 वर्षाच्या पुढे जास्त आणि 9 वर्षाच्या आत हे जे वय मुलीचं असतं तिलाच कन्या म्हणता. 9 वर्षाच्या पुढे गेली की तिला कन्या म्हणत नाही, तिला मुलगी म्हणतात. म्हणून जुन्या काळात कमी वयात लग्न व्हायचं म्हणून बाप कन्यादान करायचा. आता कन्यादान नाही, आता डायरेक्ट बाईदान आहे. शासनानं आता लग्नाचं वय केलेलं 21 मुलींच्या. संसदेत तो कायदा पास झाला. 18चं वय 21 केलेलं आहे आता. शासन सांगतं बेटी बचाव बेटी पढाव, लेख वाचवा लेख शिकवा. अरे कोणत्या बापाला वाटतं पोरगी मारावी, गर्भपात करावी, भ्रूण हत्या करावी, तरी लोक मुलींचे गर्भपात करताय का? शासनाला म्हणावं एवढा खर्च करायची गरज नाही, जाहिराती करायची गरज नाहीये. माझा झेटॉकीजला कार्यक्रम होता नाशिकला, अनेक पुढारी अनेक मंत्री त्या ठिकाणी होते. त्यावेळेस मी त्यांनाही बोललो की साहेब इतकं करा, जाहिरात करायची गरज नाही, खर्च करायची गरज नाहीये. तुम्हाला वाटतं ना मुलगी वाचली पाहिजे, मुली जगल्या पाहिजेत, मग एकच करा. शासनाला म्हणावं आम्ही पोरगी जन्माला घालू, तिचं संगोपन करू, तिचं त्या ठिकाणी शिक्षण करू, तिचे सगळे लाड पुरवू. फक्त शासनाला म्हणा तुम्ही आम्हाला एक गॅरंटी द्या. मुलगी जन्माला आली, शिक्षण झालं, 18 वर्षाची झाली, ती जर बापाच्या विरोधात घरातून पळून जाऊन तिने रजिस्टर लग्न केलं तर शासनाला म्हणावं जोपर्यंत तिच्या रजिस्टर लग्नाच्या फॉर्म वरती तिच्या मायबापाच्या संमतीच्या सह्या होत नाही तोपर्यंत तुम्ही तिचं लग्न मान्य करू नका. आम्ही आजही मुलगी जन्मा घालायला तयार आहे. आणि वरतून म्हणायचं कायदा गाढव असतो म्हणतात. या देशामध्ये कायदा सगळ्यांसाठी सारखा नाहीये. श्रीमंतांसाठी वेगळा कायदा आहे, गरिबांसाठी वेगळा कायदा आहे, शेतकऱ्यांसाठी वेगळा कायदा आहे, मंत्र्यांसाठी वेगळा कायदा आहे. इथे सलमान खानला 2च तासात जामीन मिळतो, पण पालघरला साधूंचं हत्याकांड झालं, अजून त्याचा पूर्ण तपास लागलेला नाहीये. इथे साधूंना वेगळा न्याय, पैशावाल्यांना वेगळा न्याय, गरिबांना वेगळा न्याय. कायदा जर सगळ्यांसाठी सारखा असेल तर मग नियम सगळ्यांना सारखे पाहिजेत. मला सांगा हायस्कूलला शिपाई जरी लावायचा असला तरी त्याचं क्वालिफिकेशन ठरलेलं आहे.
हायस्कूलला जर शिपाई लावायचा म्हटला तरी कमीत कमी मिनिमम 12वी पास पाहिजे. मग शाळेमध्ये शिपाई लावायला जर शिक्षणाची अट आहे, आमदार व्हायला अट नको का? खासदार व्हायला अट नको? म्हणून माझं वैयक्तिक मत असं आहे, रामायण समाजाला सांगायची गरज नाही. आपण सगळे पाप पुण्याला घाबरणारे माणसं आहोत. रामायण समाजाला सांगायची गरज नाही. खरं तर हे रामायण विधानसभेमध्ये आणि संसदेमध्ये सांगायची गरज आहे. कारण विधानसभेतले 228 आणि संसदेमधले खासदारांनी रामायणाची, धर्मग्रंथाची, धर्मनीतिमत्तेची, धर्मनीतीचा हा एकावा व्यवहार निवडिले सार असार. रामायणाची गरज. सामान्य माणूस पाप पुण्याला घाबरतो, भीती वाटते त्याला कर्माची. प्रतिगुन्हामी प्रतिगुहिताम, लग्नाचा सोहळा, कन्यादानाची वेळ आली. कन्यादान भगवंतानं म्हटलं, लक्ष्मण म्हणत नव्हते. लक्ष्मण म्हणले क्षत्रियाला दान देण्याचा अधिकार आहे, दान घेण्याचा नाही. मी म्हणणार नाही. तापटे जरा लक्ष्मण, जरा नाही, चांगलेच आहेत. आणि मला रामायणामध्ये सगळ्यात आवडणारं पात्र आहे लक्ष्मण. लक्ष्मणासारखं पात्र नाही रामायणात. माय बापा हो, भगवंताच्या विवाह सोहळ्यामध्ये सीतेच्या ज्या मैत्रिणी होत्या त्या चेष्टा करायला लागल्यात. ज्या मैत्रिणी होत्या त्या भगवंताची चेष्टा करतायत. एक मैत्रीण म्हटली, अरे सखी सुनती हो, कहो देखो ये राम जी तो बड़े भाग्यशाली है. बोले क्यों जी? देखो धनुष्य राम जी ने तोड़ा ही नहीं, धनुष्य तो तोड़ा था रावण ने, मगर वह ठहरा अभागा, उसे एकदम मूर्छा आ गई, वह गिर गया. वह धनुष्य पहले से ही टूट चुका था. ये राम बड़े भाग्यशाली है कि उन्होंने उस धनुष्य को हाथ लगाया और टूट गया. धनुष्य तो तोड़ा था रावण ने, मगर श्रेय भोगते हैं राम जी. देव गालातल्या गालात हसायला लागले. देवाला माहिती या चेष्टा करतायत. दूसरी म्हणली, अरे सखी, मैंने तो सुना है कि महाराज दशरथ को वृद्धावस्था आ गई थी और पुत्र संतान कोई हुई नहीं. जिससे वो बड़े दुखी हुए, ब्राह्मणों को बुलाया, कुछ यज्ञ कराया, जप तप कराया, यज्ञ कराया और रानियों को खीर खिलाई. वह खीर खाने से यह 4 बालक पैदा हुए हैं. और देखो, खीर खाकर पैदा हुए बच्चों में क्या शक्ति और क्या ताकत होगी. दूसरी मंडली, अयोध्या की स्त्रियां बड़ी जबरदस्त है, खीर होती है. देवानं ते हसण्यावर नेलं. सौमित्रम रघुनाकस्यम रघुनायकस्यम चरणद्वैक्षेन क्षामलम विभ्रतं स्वकरेण राम शिरसि छत्र विचित्रं वरम विभ्रतं रघुनायकस्यम सुमथत्कोदंडवासासने तम वंदे कमलेक्षणं जनकवाक्य सदा तत्पर. 1 महिनाभर लग्नाचा सोहळा चालला. पूर्वी लग्नाचे सोहळे काही और होते. आजकालचे लग्न उरकून घ्यायचे असतात. मुलीच्या बापावरती ताण पडलेला असतो, वर पक्षाची मंडळी रुसलेली असते. पूर्वीचे लग्न महिना महिना आनंद चालायचा, सोहळा असायचा. आता सकाळी धामधूम, दुपारी टामटूम, संध्याकाळी सामसूम. लग्न होतं की गंधर्व होतं तेही कळत नाही. आजकालचे लग्न उरकवून घ्यायचे असतात. आणि आपल्या मराठी माणसांच्या तारा फार वेगळ्या आहेत. भगवान जानकी जय रघुनंदन जय जय रघुनंदन जय पावन सीताराम. हुई जानकी राम के वाम भाग. माय बाप, विवाह संपन्न झाला, सोहळा संपन्न झाला.
मिथिलेल्या लोकांनी अयोध्येच्या लोकांची बडदास्त ठेवली, खूप व्यवस्था केली. ही आनंदात 1 महिना कुठे निघून गेला लक्षातही आलं नाही. या दोघांची जोडी पाहून प्रत्येकाचं अंतःकरण आनंदानं भरून येत आहे. मिथिलेतली प्रत्येक व्यक्ती म्हणते की श्रीरामासारखा जावाई आम्हाला मिळाला. जनकाला मिळाला असं म्हणत नाही, आम्हाला मिळाला. ही श्रेष्ठ भावना आहे. तुमच्या शेकट्याची मुलगी जर आमच्या जळगावला दिली, इतक्या लांब देणार नाही तुम्ही, पण समजा दिली आणि अचानक काही कारणास्तव कार्यक्रमानिमित्त तुम्ही आमच्याकडे आलात, लक्ष देऊ नाही का? शेकट्याची मुलगी आहे, तुमच्या जातीची नाही, तुमच्या पातीची नाही, फक्त गावातली आहे. तुम्ही जळगावला आलेत काही कारणानिमित्त, आणि मग तिथे आल्यानंतर माणूस सहज प्रश्न करतो की महाराज आमच्या शेकट्याची मुलगी इथे दिली हो, आमक्याची मुलगी दिली असं तो कधीच म्हणत नाही. आमक्या धर्माची, आमक्या माणसाची असं कधीच म्हणणार नाही. माणूस हेच म्हणतो आमच्या शेकट्याची मुलगी ती अख्ख्या गावाची कन्या आहे. लोक सांगतायत की हा जावाई जनकाला नाही आम्हाला मिळाला. श्रीराम जावाई आहेत मिथिलेचे. आणि जसा जसा निरोप देण्याचा दिवस जवळ येऊ लागला तशी तशी प्रत्येकाच्या अंतःकरणाला हुरहुर वाटू लागली. प्रत्येकाला असं वाटू लागलं की सीता आता जाणार. सगळ्यात जास्त दुःखी होत आहे महाराज जनक. जनकाला हे कळत नाही की मी ब्रह्मज्ञानी, मी विदेही आहे. जनकाच्या डोळ्याला नुसती सीता जाणार म्हटलं तरी डोळ्याला धारा लागतायत. भारतीय संस्कृतीमध्ये असं म्हटलं जातं की आईचं प्रेम निस्वार्थ आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आईच्या प्रेमाच्या कुठल्या तरी 7व्या पडद्याआड कुठेतरी स्वार्थ दडलेला असतो की म्हातारपणामध्ये हाच मुलगा माझी सेवा करणार आहे. आईला मुलाकडून एवढी का होईना अपेक्षा असते, पण या जगामध्ये निस्वार्थ प्रेम फक्त बाप आपल्या मुलीवरती करत असतो. बापाला मुलाकडून अपेक्षा असतात, मुलाकडून स्वार्थ असतो. मुलगा मोठा झाला, कमवता झाला, शेती करायला लागला, नोकरीला लागला, मला थोडासा आधार होईल. पण बापाला मुलीकडून कुठलीच अपेक्षा नसते. जुन्या काळातले लोक सांगतात की महाराज आम्ही जर मुलीच्या घरी गेलो तर मुलीच्या घरचं पाणी सुद्धा पित नव्हतं. मुलीचे सगळे लाड तिचा बापच पुरवतो. बऱ्याच वेळा त्याला बायकोचं बोलणंही ऐकावं लागतं. बसलेल्या माझ्या तमाम बहिणींना मी सांगू इच्छितो, जेव्हा तुम्ही जन्माला आला तेव्हा तुमच्या घरात सगळ्यांचे चेहरे पडले होते. पैदा हुई घर में मेरे मातम सा छाया था, पापा मेरे खुश थे मुझे माँ ने बताया था. तुम्ही जन्माला आले घरात सगळे दुखी होते, फक्त एकच माणूस खुश होता आणि तोय तुमचा बाप. माणूस किती कठोर असू द्या, किती निर्दय असू द्या, किती पाषाण हृदयाचा असू द्या, त्याला जीवनामध्ये 2 वेळा रडावं लागतं. एकदा जेव्हा त्याची मुलगी त्याचं घर सोडून सासरी जायला निघते तेव्हा, आणि दुसऱ्यांदा जेव्हा त्याचाच मुलगा त्याला त्याच्या घरातून घराच्या बाहेर हुसकावतो तेव्हा. बापाचा मुलीवरती खूप जीव असतो. लग्न झालं, पोरगी सासरी गेली, सासरवरतून माहेरी आली, यांना तिकडे हाकव. मुलगी सासरी गेली, सासरवरतून माहेरी आली की बस स्टँड पासून लोक विचारतात, का बेटा कसं आहे तुझं? चांगलंय काका. कसं आहे पोरी? चांगलंय काकू. बरं आहे ना तुझं? आनंदात आहे आजी, मावशी, काका, काकू. सगळ्यांना गल्लीत तेच सांगत येते, बरं आहे, चांगलं आहे, मस्त आहे, आनंदात आहे. मुलगी बापाच्या अंगणात आली, बाप ओट्यावरती, पोरगी अंगणामध्ये, दोघांची नजरानजर झाली. बापाला सांगायची गरज नसते पोरगी सुखी आहे का दुःखी आहे. बाबा मध्यस्थ्यानं फसवलं आपल्याला. बाबा लग्नाच्या आधी सांगितलं होतं याला सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही, याला कोणतंच व्यसन नाही, पण बाबा याला सगळे व्यसन आहेत. तो बाबा देवाचं देव पण टळेल, पण याचं दारू पिणे टळत नाही. कामधंदा काहीच करत नाही, बापाच्या पेन्शनवरती याचं घर चालतं, कुठलं काडीचं काम हा करत नाही. मला वाटलं आज नाही, उद्या उद्या नाही, परवा परवा नाही, आठवड्याने, महिन्याने, वर्षाने, कधीतरी केव्हा तरी याला जाणीव होईल, पण नाही हो बाबा. याचं व्यसन वाढत गेलं, याची दारू वाढत गेली बाबा.
बाबा अनेक वेळा याने मला त्रास दिला, पण मी तुम्हाला सांगितलं नाही. पण बाबा काल त्याने मला केस धरून फरफटत अंगणामध्ये ओढत आणलं. मला लाथाबुक्क्यांनी तुडवलं. मला चांगलं आठवतं बाबा, मी लहान असताना, माहेरी असताना, तुमच्या घरी असताना, तुमचे 40 एकर बागायती, पण तुम्ही मला कधी बांधावरती पाय ठेवू दिला नाही बाबा. शेतात मजूर भेटले नसतील, शेताच्या कामासाठी कधी महिला मिळाल्या नसतील, पण तुम्ही मला कधी म्हटलं नाही की आज रविवार आहे, सुट्टी बाळ, मजूर नाही म्हणून सोबत चाल. बाबा माझ्यातून काही नुकसान झालं असेल, काही तुटलं असेल, फुटलं असेल, माझ्या हातून काही नुकसान झालं असेल, पण मला नाही वाटत 18 वर्षामध्ये तुम्ही कधी रागवलेत माझ्यावरती. माझ्याकडे डोळे वटारून सुद्धा पाहिलं. मारणं तर खूप लांबचं राहिलं हो बाबा. याने मला फरफटत केसांना धरून अंगणामध्ये फरफटत ओढत आणलं. लाथाबुक्क्यांनी गुराढोरासारखं तुडवलं. अंगावरचा पदर उडून गेला. गल्लीतले लोक सगळे भिरभिर पाहत होते. याचा स्वभाव, याचं वागणं, त्याच्यामुळे गल्लीत कोणी मला वाचवायला आलं नाही. कसायाच्या दावणीत किंवा कसायाच्या तावडीत गाय सापडावी तशी माझी अवस्था झाली होती बाबा. हा लाथाबुक्क्यांनी तुडवत होता, मारत होता, केस धरून मला फरफटत नेत होता. माझ्या पाठीवरती अजूनही घोळ आहेत बाबा. बाबा एक विचारू तुम्हाला, बाबा मी खरंच तुम्हाला एवढी नकोशी झाली होती बाबा. मी जर तुम्हाला एवढी नकोशी झाली होती तर मग मला जन्माला आल्याबरोबर माझ्या नरडीला न कावं नाही दिलं, मला या कसायाच्या दावणीला कावं बांधलं बाबा. कागा सासूरवासी मज केले भगवंता. का बाबा? बाबा काव तपास केला नाही याच्या मित्रमंडळींकडून? काव बाबा याच्या व्यसनाचा तुम्हाला तपास लागला नाही? कशी बशी मी त्याच्या तावडीतून निसटली बाबा. रोजच्या मरण्यापेक्षा एकदा मेलेलं काय वाईट म्हणून मी किचन मध्ये गेली. 5 लिटर रॉकेलची कॅन अंगावरती ओतून घेतली. मला जगायचं नव्हतं बाबा. किचनचा दरवाजा आतून बंद केला होता. आग पेटी मी माझ्या हातात घेतली. काडी पेटवायची, अंगाला लावायची ना, कायमच हा त्रासातून, जाचातून मुक्त व्हायचं. पण बाबा काडी पेटवणार तितक्यात माझं लग्न ठरल्यापासून माझं लग्न लागेपर्यंत तुमचा उदास चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला. मला आठवतं बाबा, माझं लग्न ठरल्यापासून माझं लग्न लागेपर्यंत तुमची अर्धी भाकरी कमी झाली होती. मला आठवतं बाबा, माझं लग्न ठरल्यापासून माझं लग्न लागेपर्यंत तुमची रात्रीची झोप उडाली होती. मी बऱ्याच वेळा रात्री पाहिलं, माझं लग्न ठरल्यापासून तुम्ही एकटेच उठून बसायचे. कधी कधी जेवायला बसलं की ताटावरती तुमचे डोळे भरून यायचे. मी कधी विचारलं की बाबा का रडतात? खोटं बोलायचे, आज भाजीत मिरची जरा जास्त पडली वाटतं. बाबा किती वेळा मी तुमच्या डोळ्यातले अश्रू तुम्ही लपवताना पाहिलं होते. माझ्या लग्नाच्या दिवशी तुम्ही सगळ्यांच्या पाया पडलात. बँडवाल्यांच्या, मंडपवाल्याच्या, घोड्यावाल्याच्या, स्वयंपाकाच्या, सगळ्यांच्या. बाबा तुम्ही दिवसभर सगळ्यांच्या पाया पडत राहिलात. माझ्या बहिणींनो, तुमच्या लग्नामध्ये सगळे लोक पोट भरून जेवतात. फक्त एक माणूस दिवसभर उपवास असतो आणि तो तुमचा बाप. त्याला नाश्ता नाही, त्याला चहा नाही, त्याला जेवण नाही. दिवसभर फक्त तो हातच जोडत असतो. या काही कमी जास्त झालं की त्याने हातच जोडायचे, घ्या आता एवढं भागवून. जो बाप कधीच झुकला नाही तो बाप तुमच्या लग्नात झुकला, सगळ्यांच्या समोर झुकला. इथे बसलेला तो प्रत्येक बाप, ज्या बापानं आपल्या पोरीसाठी, अरे मुलगी काळजाचा तुकडा आहे बापाच्या, मुलीला निरोप द्यायची वेळ आली ना की बापाच्या काळजाची घालमेल होते. आमच्या खिशाचा 1 रुपयाचा पेन आम्ही दुसऱ्याला देताना 10 वेळा विचार करतो. ज्या बापाने पोरीला 18 वर्ष तळ हाताच्या पोळाप्रमाणे सांभाळलं, त्या पोरीचा हात दुसऱ्याच्या हातात देताना त्या बापाची अवस्था काय होत असेल. ब्रह्मदेवाने जेव्हा मुलगा जन्माला घालायचं ठरवलं ना, तर ब्रह्मदेवाने बापाच्या कवटीचा तुकडा तोडला आणि त्याच्यापासून मुलगा बनवला. कवटी टणक असते, कठोर असते, म्हणून मुलांचा स्वभाव कठोर असतो. बापाने जेव्हा मुलगीला जन्माला घालायचं ठरवलं भगवंताने,
तेव्हा विधात्याने बापाच्या काळजाचा तुकडा तोडला आणि त्या तुकड्यापासून मुलगी बनवलेली आहे. बाबा, मला निरोप द्यायची वेळ आली. मुलीला जेव्हा निरोप द्यायची वेळ येते लग्नामध्ये, तेव्हा बाप मंडपातल्या कुठल्या तरी बांबूला मान टेकून रडत असतो. जो कधीच रडला नाही. त्याची आई गेली तो रडला नाही, त्याचा बाप गेला तो रडला नाही. संकट आलेत, कोरोनाचे 2 वर्ष अत्यंत भयानक गेलेत, अन्नान्न दशा झाली, पण बाप रडला नाही, खंबीरपणे उभा राहिला. पण पोरीच्या लग्नामध्ये बाप लहान लेकरासारखं मंडपातल्या कुठल्या तरी बांबूला मान लावून रडत असतो. बाबा, मला आता निरोप द्यायचा होता, तुम्ही आलात. माझ्या सासूच्या समोर तुम्ही पदर पसरला आणि विनंती केली. विहीन बाई विनंती करीतो, पदरात घ्या हो आम्हाला. लेक समजुनी तिला ओ आपुली, माया पांगर घाला. काळजाचा तुकडा दिला मी, काळजाचा तुकडा दिला. हुर हुर वाटे मनाला. लेक समजुनी तिला ओ आपुले, माया पांगर घाला. बाई माया पांगर घाला. बाप सांगतो, बाई काळजाचा तुकडा दिला मी, हुर हुर वाटे मना. ती हुरहुर वाटते ना जीवाला. बापाला सगळ्यात जास्त चिंता मुलीच्या संसाराची असते. मुलीवरती सगळ्यात जास्त जीव तिच्या बापाचा असतो. मुलीचे सगळे लाड तिचा बाप पुरवतो. बस भगवंतासारखे असणाऱ्या त्या बापाच्या डोळ्यामध्ये कधी अश्रू येऊ देऊ नका. बसलेल्या माझ्या प्रत्येक भावाला, माझ्या बहिणीला माझ्या हात जोडून विनंती आहे, तुम्ही गळ्यात माळ नाही घातली तरी चालेल, मंदिरात नाही गेला तरी चालेल, आमच्या कथा नाही ऐकल्या तरी चालतील. फक्त एकच करा, आपला बाप आयुष्यभर ताठ मानेनं गावात जगलाय, तुमच्या हातून असं काही होऊ देऊ नका की बापाला खालीमान घालून चालायची वेळ येईल. तो का म्हणे, कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरून खऱ्या देवा. मायबाप केवळ काशी, तेन न जावे तीर्थाशी. माझी माय ज्ञानाबाई म्हणते, सकळ तीर्थाची धुरे जे कमात पितरे, तया सेवेसी शरीरे लोन की जी ज्ञानोबर आहे म्हणतात. राजा जनक विजयी, पण भगवती जाणार एवढं जरी म्हटलं तरी डोळ्याला धारा लागतायत, अंतःकरण गलबलून येत आहे. जनक विचारतात की मी एवढा मोठा ब्रह्मज्ञानी, मी विदेही जनक, मला नेमकं झालं काय? जेव्हा निरोप द्यायची वेळ आली, महाराज दशरथ आले. जनक राजा दशरथाच्या पायावरती झुकणार, दशरथ राजानं वरचेवर झेलून घेतले. राजन झुकतात कशाला? म्हणले आम्ही मुलीकडचे. सांगितलं, तुम्ही दान केलेलं आहे, दान करणारा श्रेष्ठ असतो, दान घेणारा कधीच नाही. तुम्ही कन्यादान केलेलं आहे, तुम्ही दाते आहात, मी याचक आहेत, म्हणून महाराज तुम्ही श्रेष्ठ आहात, मी कनिष्ठ आहे. मुलीच्या बापानं असं कधीच समजायचं नाही की आपली बाजू लंगडी आहे. अरे जो दान करतो तो जगातला खूप मोठा दाता असतो. दाते आहात तुम्ही. जनकाने सांगितलं, महाराज माझ्या मुली तुमच्या घरात सुरक्षित राहतील याची मला खात्री आहे. पण बघा ना, नियतीनं केवढा आघात माझ्यावरती केलेला आहे. बापाला जर 3-4 मुली असल्या तर पहिलीचं लग्न झालं दुसरी असते, दुसरीचं लग्न झालं तिसरी असते. माझ्या घरातून 4घ्या मुली जात आहेत. खरं तर जनकाची सीता होती नांगरान सापडलेली, आणि जनकाचा भाऊ होता कुशध्वज. जनकाचं मूळ नाव आहे शिरध्वज. जनक हे पद आहे, विदेही जनक हे पद आहे, नाव नाही. पंतप्रधान कोणाचं नाव नाही, ते पद आहे. राष्ट्रपती कोणाचं नाव नाही, ते पद आहे. तसं जनक हे पद आहे. जनकाचं मूळ नाव आहे शिरध्वज,
जनकाच्या भावाचं नाव आहे कुशध्वज. कुशध्वजाला 3 मुली होत्या, उर्मिला, मांडवी आणि श्रुतकीर्ती. उर्मिला लक्ष्मणाला, मांडवी भरताला आणि श्रुतकीर्ती शत्रुघ्नाला देण्यात आल्या. आता भगवती जानकी सुनैना मातेला भेटतायत. सुनैना मातेला वंदन केलं. सुनैना मातेनं सीतेला जवळ घेतलं आणि सांगितलं, सीते, घराची साम्राज्ञी हो. एक सांगू इच्छिते, सीते, तुझ्या नवऱ्याने जर आणखी काही दुसरे लग्न केले तर आपल्या सौतींसोबत प्रेमाने राहा. खरं तर प्रभूंच्या जीवनात तशी सुतराम शक्यता नाही, पण दशरथ राजाचे 3 लग्न झाले, त्याच्यामुळे कदाचित सुनैना मातेला वाटलं असेल की बापानं 3 लग्न केले, कदाचित पोरगा एखाद दुसरं करू शकतो. त्यामुळे जर तुझ्या नवऱ्यानं आणखी लग्न केले तर चिडू नको. सीते, सगळ्या गोष्टी मनासारख्या होत नसतात. एखाद्या गोष्टीला नवऱ्याने नकार दिला तर तू शांतपणे सहन कर आणि लगेच त्याच्यावर चिडू नको, कारण हे सध्या आपल्या मुलींना सांगणं फार गरजेचं आहे. सीतेला हे सांगायची गरज नव्हती, पण आपल्या मुलींना सांगणं फार गरजेचं आहे, कारण आपल्या मुलींना मनाच्या विरुद्ध ऐकायची सवय राहिली नाही. आय एम ऑलवेज करेक्ट ही भावना रुजते. तुमची माफी मागून बोलतो, सध्या जे काही फारकतीचं प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामध्ये 90% दोष त्या मुलीच्या आईचा असतो. एकदा मुलीचं लग्न झालं, तुम्हाला गरजच नाही रोज फोन करायला तिला, जेवली का, स्वयंपाक काय केला, सासू कुठे गेली, काही संबंध नाही तुमचा, अजिबात नाही. मला 5 बहिणी आहे. 5 बहिणींच्या पाठीवर झालो म्हणून समाधान आहे. त्याच्यामुळे लहानपणापासून बहिणी सासरूवाशी असताना आई बाबा त्यांच्या घरात जर काही भांडणं झाले तर ते कशा पद्धतीनं हँडल करायचे हे मी लहानपणापासून पाहत आलेलो आहे. त्याच्यामुळे आईची जबाबदारी की तिने लग्न झालं पोरीला तिच्या संसारात ढवळाढवळ करायचीच नाही, फोन करायचीच नाही. सुखादुःखाला करा ना तुम्ही, सुखादुःखाला उभे राहा, पण रोज सकाळ संध्याकाळ 2 टाइम फोन करायची गरजच नाही तुमची. तुमची सगळ्यात जास्त अडचण कोणती माय सांगू का? प्रत्येक बाईला वाटतं माझ्या मुलीच्या ताब्यात माझा जावाई पाहिजे. पुढचं अक्क सांगेल. प्रत्येक इथे बसलेल्या प्रत्येक मायला वाटतं माझ्या की माझ्या मुलीच्या ताब्यात माझा जावाई पाहिजे, आणि इथे बसलेल्या प्रत्येक बाईला वाटतं माझ्या पोराच्या ताब्यात माझी सुनबाई पाहिजे. जमतच नाही ते. 36 आकडा येतो. जसं तुम्हाला वाटतं ना तुमच्या मुलीच्या ताब्यात जावई पाहिजे, तसं तिच्याही आईला वाटत असेल ना. हे आपल्याला कळायला पाहिजे. हे बाबा लोकांनी सांगायचं काम आहे का तुम्हाला? बरं, माझं तितकं वय बी नाही की मी तुम्हाला उपदेश करावा, माझी लायकीही नाही ती. मी उपदेश नाही करत आहे, जे रामायणातले तत्व तितकेच सांगतोय, बुद्धीचे फवारे मारत नाही माझ्या. सीते, नेहमी आपला हात देण्यासाठी असावा. 2 वस्तू दिल्याने लोक प्रसन्न होतात. आपणच संचय करीत राहिल्याने लोक प्रसन्न होत नाही. थोडं द्यायचं असतं आणि थोडं गोड बोलायचं असतं. हा सीतेच्या आईला सीतेनं केलेला उपदेश आहे. हे आपल्या मुलींना द्या, हा उपदेश, हा संदेश द्या. चुडामणी दिला होता भगवतीला माता सुनैनेनं. चला आता वेळ कमी आपल्याकडे. खरं तर 2 तासामध्ये काय काय सांगावं असं मलाही पेच पडत होतं. काय सांगावं काय राहू द्यावं. असो, मुक्ताबाई जसं आपल्याला सेवा करून घेईल त्या पद्धतीनं करणार आहोत. निरोप द्यायची वेळ आली. भगवती जानकी जाणार म्हणून सगळ्या मिथिलेमध्ये सुतकी वातावरण आहे. अख्खं गाव रडतंय. गोठ्यातल्या गायी रडतायत सीता जाणार म्हणून, तबेल्यातले घोडे रडतायत, दास्या रडतायत. शेतीची ओटी भरली, तांदूळाने ओटी भरली. भगवती जानकीने विचार केला की मी लक्ष्मी आहे, आणि जर मिथिलेमधून लक्ष्मी अयोध्येत निघून गेली तर माझ्या माहेरचे लोक उपवासी मरतील. माझ्या माहेरची लक्ष्मी जर दुसरीकडे निघून गेली तर माझ्या माहेरामध्ये गरिबी वाढेल,
म्हणून भगवती जानकीनं ओटीत टाकलेले जे तांदूळ होते ते तांदूळ हातात उचलले आणि आपल्या सगळ्या त्या महालामध्ये भिरकावले, मिथिलेमध्ये भिरकावले. त्याचा अर्थ असा होता की ती संपत्ती तिथे राहावी. तुम्ही आजही नेपाळमध्ये गेलात, जिथे भगवती जानकीचं माहेर आहे, तिथे आजही तांदूळ जास्त प्रमाणात पिकतो. आम्ही काठमांडूला गेलो होतो, आंतरराष्ट्रीय कीर्तन महोत्सव होता. आतापर्यंत जगातला पहिला आंतरराष्ट्रीय कीर्तन महोत्सव काठमांडूला झाला, नेपाळला, 2017 मध्ये. कलर्स मराठीवर त्याचं थेट चौथं कीर्तन होतं माझं त्याच्यात. त्यावेळेस आम्ही ते स्थान पाहिलं, बघितलं. म्हणून आजही जेव्हा आपण सुवासिनीची ओटी भरतो तेव्हा ती सुवासिनी त्या ओटीतले काही तांदूळ परत करते. ती सीतेपासून चालत आलेली परंपरा आहे. सगळंच ओटीत घेऊन जायचं नसतं. जर सगळी ओटी जशीच्या तशी घेऊन गेली तर बापाला दारिद्र्य येतं, असं रामायण सांगतं. म्हणून त्या ओटीतले काही तांदूळ परत करायचे असतात, ओटीतून काढून परत द्यायचे असतात. हा नियम रामायणाने सांगितला. जनक राजा सीमेपर्यंत त्यांना निरोप द्यायला आलेत. विजांचा कडकडाट, ढगांचा कडकडाट, पावसाची रिपरिप, भयानक असं वातावरण अचानक बदललं. सोसाट्याचा वारा सुटला. आता नेमकं होतं काय अशी अवस्था झाली. आणि समोरून भार्गव परशुराम येताना दिसलेत. जनक, काय जनक, कौन है जिसने मेरे शिव धनुष को तोड़ने की जरूरत की? कौन है और जो अपने मौत को दावत दे रहा है? जनकानं भगवान परशुरामांना पाहिलं आणि घाबरलेत. कारण नसताना या बाबांनी 21 वेळा पृथ्वीने क्षत्रिय केली, आता तर धनुष्य तोडलेलं आहे. जनक राजा घाबरलेत. जनक सामने आओ, कौन है जिसने मेरे शिव धनुष को तोड़ने की चेष्टा की है? जनक समर आइए महाराज, मैं आपकी मंगन कामना करता हूं. भार्गव परशुराम जी, मैं आपको वंदन. देखो जनक, मीठी बातों से मेरे दिल बहलाने की कोशिश मत करो. जिसने मेरे शिव धनुष को तोड़ा है मुझे उसे मेरे सामने लाकर खड़ा, मैं उसे दंड देना चाहता हूं. कौन है वो? सारखे 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 त्याचे ओरडायचे. तेव्हा लक्ष्मण पुढे झालेत. बोले लखन सुनो मुनि ज्ञानी, संत नहीं होते अभिमानी. मीठी बानी बोले राम, पतित पावन सीताराम. जय रघुनंदन जय घनश्याम, पतित पावन सीताराम. बोले लखन सुनो मुनि ज्ञानी, संत नहीं होते अभिमानी. बेस कमी करायचा. मीठी बानी बोले राम, पतित पावन सीता. महाराज किस शिव धनुष की बात कर रहे हो भार्गव परशुराम जी? आप तो ऐसे बिलबिला रहे हैं जैसे किसी बच्चे का खिलौना टूट जाए और वह बच्चा उस खिलौने के लिए बिलबिलाए. वैसे आप जैसे महान धनुर्धारी को ये शोभा नहीं देती महाराज. बच्चे, कौन है तू? छोटी मुंह बड़ी बात करता है. जनक, ये कौन है जो अपने मौत को बुलावा भेज रहा है? इतना क्रोध अच्छा नहीं रहता महाराज भार्गव परशुराम जी. बच्चे, तू मुझे नहीं जानता. मैंने 21 बार इस पृथ्वी को क्षत्रिय विहीन कर दिया था. जानता हूं. अपने ही मुंह से अपनी बढ़ाई कर रहे हो महाराज परशुराम. और किस मुंह से अपनी बढ़ाई करते हो महाराज परशुराम जी? आप वही परशुराम हो जिन्होंने अपने मां की गर्दन अपने परशु से काट दी थी. तुम्हारे हाथ तुम्हारे मां के खून से रंगे हुए परशुराम. आप वही परशुराम हो भार्गव जी जिन्होंने अपने भाइयों का कत्ल अपने हाथों से किया था. तुम्हारे हाथ अपनी मां और अपने भाइयों के खून से रंगे हुए भार्गव जी. और आप अपने ही मुंह से अपनी बढ़ाई सुनाते जा रहे हैं. परशुरामांना अजून क्रोध आला. चिडले, संतापले. बच्चे, अब तो जीवित नहीं रहेगा. देखता हूं तुझे कौन बचाने आता है. मारने की बात किसे सुनाते हो परशुराम जी? धमका किसे रहे हो आप? एक बार माथे से तिलक हटा दो, गले से जन्मा मिटा दो, मालाएं उतार दो, फिर देखना सुमित्रा मां के दूध में कितनी ताकत है. परशुराम जी, मेरे मां ने मुझे घर से निकलते वक्त कहा था कि बेटा, जिसके माथे पे तिलक हो, गले में जन्मा हो, वह ब्राह्मण होता है. उसका उपहास कभी मत करना.
आप तो बोलते ही जा रहे. प्रकरण जास्त चिघडतंय असं लक्षात आलं आणि भगवान पुढे झालेत. लक्ष्मण बचन ध्यान मत दीजो, जो कोई दंड दास को दीजो, धनुष तोड़ा मैं हूँ राम, पतित पावन सीताराम, जय रघुनंदन जय पतित पावन सीताराम. लक्ष्मण बचन ध्यान मत. गेंद्याव याला थोडं कडक करा बरं आवाज थोडा. सगळे दाबल्या गेले आवाज, मोकळा आवाज नाही येते. पहिले व्यवस्थित होते, आता आज वेगळंच वाटतंय आवाज. लक्ष्मण बचन ध्यान मत दीजो, जो कोई दंड दास को दीजो, धनुष्य तोड़ा मैं हूँ राम, पतित पावन सीताराम. महाराज, आपके शिव धनुष को तोड़ने वाला अपराधी मैं हूं. मैं नहीं मानता तो बड़ा ही मासूम है, सुकुमार है. महाराज, झूठ क्यों बोलूंगा, मैं हूं. आपका धनुष पुराना हो चुका था परशुराम जी, मैंने बस उसे उठाया, हाथ लगाया और टूट गया. पुराने धनुष के लिए इतना गुस्सा अच्छा नहीं होता भार्गव जी. मैं नहीं मानता कि तूने मेरे शिव धनुष को उठाया है. मुझे भगवान शिव जी ने दिया था. जब त्रिपुरासुर का वध किया तब ये शिव धनुष मेरे पास था. अगर तूने सचमुच मेरे शिव धनुष को उठाया है तो मेरे कंधे पे ये वैष्णव धनुष है, उसे डोरी लगा कर देख. जेव्हा ते शिव धनुष, हॅलो विको कमी करा. जेव्हा भार्गव परशुरामाने सांगितलं की वैष्णव धनुष्याला दोरी लावून पाय, ते वैष्णव धनुष्य भगवंताकडे सरकलं. आणि जेव्हा ते धनुष्य सरकलं तेव्हा भगवंताच्या छातीवरती जे उत्तरीय वस्त्र होतं ते बाजूला सरकलं. आणि बाजूला सरकल्यामुळे भगवंताच्या छातीवरती एक चिन्ह आहे रोमावलीचं, त्याला श्रीवत्स लांछन म्हणतात नामदेवराय. भृगु ऋषीनं मारलेली लात ती भगवंताच्या छातीवरती आहे. ते रोमावलीचं चिन्ह परशुरामांनी पाहिलं आणि परशुरामांच्या लक्षात आलं, ज्या अर्थी भगवान विष्णूचा दुसरा अवतार झाला त्या अर्थी आता आपला अवतार समाप्त करायची वेळ आलेली आहे. वैष्णव धनुष्य भगवंताला दिलं, बाण सोडला, त्यांचा अहंकार नष्ट केला. त्यांनी रामा, आता मी महेंद्र पर्वतावरती निघून जातो तपश्चर्या करायला. भार्गव परशुराम जे रामायणातून गेले महेंद्र पर्वतावरती तर ते फक्त महाभारतात पाहायला मिळाले. भीष्माचार्यांचे गुरु आहेत परशुराम. कर्ण गेला होता तेव्हा महाभारतात परशुरामजी, कारण सप्त चिरंजीवांपैकी येत ना, त्याच्यामुळे ते प्रत्येक युगामध्ये पाहायला मिळतात. अयोध्येला आलेत, सुखानं त्यांचा संसार सुखी सुरू आहे, आनंदात संसार सुखी आहे. सगळे त्या ठिकाणी सासू सासरे आनंदित आहे. मधल्या कालखंडात काय झालं, कैकईचे वडील आले अश्वपती. कैकईच्या बापाचं नाव आहे अश्वपती, कैकईच्या भावाचं नाव आहे युधाजित. आणि मग कैकईच्या वडिलांनी कैकईला विनंती केली की भरत आणि शत्रुघ्न आजोडी शिकण्याकरता पाठवून दे, घेऊन जा. भरत आणि शत्रुघ्नाला आजोडी घेऊन गेलेत. म्हणजे मुलीचे मुलं शिकवण्याची पद्धत आजकालची नाही, रामायणापासून आहे. एक वाक्य सांगून जाईन तुम्हाला, मुलीच्या मुलांना तुम्ही किती जीव लावा, आमच्या खानदेशात एक म्हण आहे, मुलीच्या मुलाला तुम्ही किती जीव लावा. एक म्हण आहे आमच्याकडे, जावयाचं पुढचं ते तुम्ही म्हणा, कारण इथे बरेच जावाई बसलेले आहेत. सत्य आहे ते. घेऊन गेलेत. सगळं सुरळीत चालू होतं. असं म्हणतात रामायणामध्ये की राजा दशरथानं दर्पणात आपला चेहरा पाहिला, मुकुट ठीक करताना डोक्याचा एक केस पांढरा झाला होता. त्याने असा विचार, आपल्या डोक्याचे पांढरे केस आपल्याला म्हातारपणाची चाहूल सांगतात. जेवणामध्ये शेवटचा भात आला की जेवण संपलं असा नियम आहे जेवणाचा. शेवटचा भात वाढला की त्याच्यानंतर काही चपाती नाही, डाळ नाही, भाजी नाही, काहीच येत नाही. शेवटचा भात घ्या. शेवटचा भात आला की जेवण संपलं. तसं डोक्याचे केस पांढरे झाले की म्हाताऱ्यांनी संसारातून निवृत्त व्हावं, असा रामायणाचे संदेश आहेत.
राजा दशरथाच्या डोक्याचा एक केस पांढरा झाला. त्यांनी दुसऱ्या दिवशी रामाचा राज्याभिषेक ठरवला. आपल्या कानाचे सगळे केस पांढरे होऊन वाकून कानात सांगता की बाबा बाद झाला आता. मुलाला मुलगा झाला की म्हाताऱ्यांनी संसारात लक्ष घालू नये आणि घरात सुनबाई आली की तुम्ही किचन मध्ये पाय ठेवू नये. घरात सुनबाई आली आणि तुम्ही जर जास्त बोलल्यात वळकटीन तांब्या अखंड हरिनाम कीर्तनी सप्ताह मच्छिंद्रगडच. काळ बदललाय सध्या. पूर्वी सासुरवास होता, सध्या सुनवास आहे. पूर्वी सासुरवास होता, सध्या सुनवास आहे. म्हणून सावधान. काळ मोठा विचित्र आलेला आहे. कालाय तस्मे नमा. असो, त्यांनी वशिष्ठांना विचारलं, गुरुदेव मला असं वाटतं की रामावरती राज्यकारभार सोपून मी निवृत्त व्हावं. म्हणले आधी जनमताचा कौल घ्या. मंत्रिमंडळाचा, जनतेचा, अयोध्येच्या लोकांचा सगळ्यांचं मत प्रवाह राजा दशरथानं जाणून घेतलं की मला वाटतं माझ्या नंतर राम राज्यावरती बसावा. लोकांनी आनंदानं उड्या मारायला सुरुवात केली. भगवंतानं वसिष्ठांना विचारलं, गुरुदेव शुभ मुहूर्त शुभ घडी पाहून मला रामाचा राज्याभिषेक उरकून घ्यायचा आहे. वसिष्ठांनी सांगितलं, राजा ज्या दिवशी राम गादीवरती बसेल तो जो शुभ मुहूर्त. मोठ्यांचे शब्द मोठे असतात. कारण यांनी जर मुहूर्त काढला असताना रामाला वनवासाला जावं लागलं असतं तो दोष वसिष्ठांना लागला असता. यांनी पंचांग पाहिलं नाही का, यांनी तिथी पाहिली नाही का, यांनी त्या ठिकाणी घडवट तिथीचा काय प्रॉब्लेम होता पाहिलं नाही का. म्हणून त्यांनी सांगितलं, राजा ज्या दिवशी राम राज्यावरती बसेल तोच शुभ मुहूर्त. हे मोठ्यांचे मोठे वाक्य आहेत. झालं काय आता, राजा दशरथानं तयारी करायला सांगितली. सप्तसागराचं पाणी, नद्यांचं पाणी, राज्याभिषेकाची तयारी, उद्या राज्याभिषेक करायचा आहे. सगळे अयोध्येमध्ये, अयोध्या नगरी नटली आहे, सजली आहे, आनंदी आनंद आहे. सगळ्यांना माहिती आहे राम राज्याभिषेक होणार आहे. फक्त एका व्यक्तीला माहिती नाही. माहिती नाही म्हणजे तिला माहिती पडू दिलं नाही. आता त्याचे 2-3 कारण आहेत. एकच सांगतो, कैकेयी राजा दशरथाची अत्यंत लाडकी पत्नी आहे. मराठीमध्ये फेवरेट म्हणतात त्याला. अत्यंत लाडकी आहे, जिवलग आहे. दशरथाला कैकेयीला सरप्राईज द्यायची होती, आश्चर्याचा धक्का द्यायचा, सरप्राईज. आणि दुसरं कारण असं होतं की प्रभू रामचंद्रावरती सगळ्यात जास्त जीव माता कैकेयीचा होता. म्हणून दशरथानं असा विचार केला की लोकांकडून तिला माहिती होण्यापेक्षा, नोकरांकडून तिला माहिती होण्यापेक्षा संध्याकाळी मीच तिला ही आनंदाची बातमी सांगेल, म्हणजे ती आनंदानं त्या ठिकाणी बेभान होईल. हा उद्देश राजा दशरथाचा होता. पण नियतीच्या मनात दुसरंच काहीतरी असतं. सगळी राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. वरती देवतांनी मीटिंग घेतली की ज्या कार्यासाठी भगवंताचा अवतार आहे, रावण मारण्यासाठी, तो राजा जर अयोध्येचा सम्राट झाला तर रावण मारेल कोण. मीटिंग भरली, देवता परेशान झाल्या. बृहस्पतीकडे तक्रार केली. बृहस्पतीने सांगितलं, काळजी करू नका, आपण याच्यातून सोल्युशन काढू. याची मी अगोदरपासूनच तयारी करून ठेवली होती. म्हणले कशी काय. म्हणजे सीतेच्या स्वयंवरामध्ये लग्नाचा जो मुहूर्त ब्रह्मदेवानं काढून दिला होता, मी तो 2 मिनिटं उशिरा लावलेला आहे. का. धर्मशास्त्र सांगतं ज्या तिथीवरती, ज्या वेळेवरती स्टँडर्ड टाईमवर लग्न काढलं त्या टायमावर ते लग्न लागलं पाहिजे. जर लागलं नाही तर विघ्न येतं. रामाचं लग्न 2च मिनिट उशिरा झालं तर रामाला 14 वर्षाचा वनवास झाला. तुमचे जर 2-2 तास उशिरा लागत असतील, पुढचं काही सांगत नाही.